हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये जवळपास 13 जिल्ह्यांचा निकाल लागलेला नाही आणि ते 13 जिल्हे पेसा क्षेत्रामध्ये येतात। तर या जिल्ह्यांचा निकाल कधीपर्यंत लागेल आणि मित्रांनो मेन मुद्दा असा आहे की इतर 23 जिल्ह्यांचा निकाल लागला, परंतु या 13 जिल्ह्यांचा निकाल का नाही लागला याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, चुकीचा अर्थ लावल्याने पेसा भरती रखडली। निकालाचा चुकीचा अर्थ लावल्याने राज्यातील पेसा भरती रखडली। ट्रायबल फोरमचा आरोप। राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन। काय आहे नेमका गोंधळ ते जाणून घ्या मित्रांनो। तर बघा, सामान्य प्रशासन विभाग, महसूल व वन विभागाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विपर्यास करणारे आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ भरती प्रक्रिया अंतिम टप्पा वगळता चालू राहील असा होतो। न्यायालयाने भरती प्रक्रियेला स्थगिती दिली नाही किंवा भरती प्रक्रिया थांबवा असेही म्हटले नाही। त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून ठेवावी, परंतु नियुक्ती आदेश नंतर द्यावेत। चालू असलेली भरतीची प्रक्रिया थांबवू नये अशी अपेक्षा ट्रायबल फोरम नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष नितीन तडवी यांनी केलेली आहे। तर मित्रांनो तुम्हाला आता समजलेच आहे की चुकीचा अर्थ लावल्यामुळे मित्रांनो पेसा भरती रखडली। एक्झॅक्टली पेसा भरती म्हणजे डिले का होतोय, म्हणजे जवळपास जे 13 जिल्हे पेसा क्षेत्रामध्ये येतात त्या जिल्ह्यांचा निकाल का डिले होतोय याविषयी तुम्हाला माहिती मिळाली आहे। तर मित्रांनो आता महत्त्वाचा विषय असा राहिलेला आहे की पेसा कायदा लागू असणारे एकूण 13 जिल्हे आहेत। तर या 13 जिल्ह्यांचा निकाल कधी जाहीर होईल। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे निकाल का जाहीर झाला नाही। आता तुम्हाला का जाहीर झाला नाही ते समजलेलं आहे। आता आपण पाहूया मित्रांनो की निकाल कधी तुमचा जाहीर होणार आहे। ऑनलाईन वेबसाईटवर जी माहिती मिळाली आहे त्यानुसार येत्या 13 फेब्रुवारीला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या केसची सुनावणी आहे। जर 13 फेब्रुवारीला सुनावणी झाली तर त्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जर राज्य शासनाला आदेश दिला की तुम्ही निकाल लावू शकता तर आणि तरच पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या या 13 जिल्ह्यांचा निकाल लागेल। जर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही किंवा निकाल लावण्यावर जी बंदी घातली आहे ती हटवली नाही तर मात्र निकाल अजून जास्त लांबेल। म्हणजे हे पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरती अवलंबून आहे। सर्वोच्च न्यायालय जे काही निर्देश देईल त्यानुसारच राज्य शासनाला निर्णय घेता येणार आहे। राज्य शासन स्वतःहून यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये याची केस सुरू आहे। तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल। जर त्यांनी 30 तारखेलाच निकाल लावायला परवानगी दिली, 30 तारखेला नाही 13 फेब्रुवारीलाच निकाल लावायला परवानगी दिली तर मात्र लगेच 1 किंवा 2 दिवसात मित्रांनो राज्य शासन तुमचा निकाल जाहीर करेल। म्हणजेच मित्रांनो 15 फेब्रुवारी किंवा 16 फेब्रुवारीला तुमचा निकाल तुम्हाला ऑनलाईन चेक करता येईल। 13 जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल। त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्या विद्यार्थ्यांसमोर नाहीये। तर बघा मित्रांनो, तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे पेसा जिल्ह्याचा तलाठी भरतीच्या ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळालेली आहे। मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा। थँक्यू सो मच, धन्यवाद।